So good morning all. In last lecture, we was learned what is hypothesis, then characteristic, importance of hypothesis, and types of hypothesis. In this lecture, we will learn what is the essential characteristic of good hypothesis. Okay, good hypothesis आपण कशाला म्हणणार आहोत हे आपण hypothesis मध्ये आजच्या क्वेश्चनला लर्न करणार आहोत. इन शॉर्ट, हायपोथेसिस म्हणजे काय मी थोडंसं आधी सांगते, कारण तुम्ही लास्ट लेक्चर बऱ्याच स्टुडंटने बघितलेलं नाहीये, दॅट्स वाय. हायपोथेसिस इज द टेंटेटिव्ह अझम्पशन. हायपोथेसिस म्हणजे काय म्हणतो आपण? हायपोथेसिस एक अझम्पशन आहे. आतापर्यंत आपण ज्या गोष्टी गृहीत धरलेल्या असतात त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत, ओके, त्या प्रूव्ह किंवा डिस्प्रूव्ह करण्याचं काम रिसर्च मध्ये केलं जातं. हायपोथेसिस बेसिकली काय सांगतो आपण? हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह assumption. So intro एकदा मी रिपीट करते डिटेल. Hypothesis is an assumption that is made on the basis of some evidence. ओके, म्हणजे जे आपण हायपोथेसिस अज्युम करतो हे कशावरती बेस असणार आहेत? तर काही एव्हिडन्स आपल्या समोर असतात, त्याच्यावर आपण अझम्पशन हे डिटरमाइन करतो. This is the initial point of any investigation that translate the research question into a prediction. ओके, आणि प्रत्येक रिसर्चला हायपोथेसिस हे असणारच आहेत, आणि त्या हायपोथेसिस वरून मग आपण आपले प्रॉब्लेम डिफाइन करतो किंवा डिटरमाइन करतो, आयडेंटिफाय करतो, आणि मग आपला प्लॅन ऍक्च्युली प्रिडिक्ट करतो. ओके, it includes components like variables, population and relation between the variable. मग ह्या हायपोथेसिस मध्ये काय असतं? तर व्हेरिएबल असतात. ओके, some variable are dependent and some variable are independent. A research hypothesis is the hypothesis that is used to test the relationship between two or more variable. मग ह्या रिसर्च हायपोथेसिस मध्ये काय केलं जातं? तर टू और मोर व्हेरिएबल हे टेस्ट केले जातात. इज इट क्लिअर इंट्रो? Yes. व्हेरी गुड. हायपोथेसिस म्हणजे काय आहे? इट इज अ टेंटेटिव्ह अझम्पशन. ओके, दिस इज बेस्ड ऑन सम एव्हिडन्स. हे लक्षात ठेवा. हायपोथेसिस जरी अझम्पशन असतील तरी सुद्धा ते काही एव्हिडन्स वरती डिपेंड्स असणार आहे. इन शॉर्ट मध्ये मी रिपीट करते. Hypothesis should be clear and precise to consider to be reliable. Hypothesis हे तुमचे क्लिअर असतील तरच तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे इझिली अचीव होऊ शकतात. ओके, सो शुड बी क्लिअर. ते क्लिअर आणि सिंपल असणं महत्वाचं आहे. इफ द हायपोथेसिस इज द रिलेशनल हायपोथेसिस, देन इट शुड बी स्टार्टिंग द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल. म्हणजे बेसिकली काय म्हणतो आपण? एका व्हेरिएबलचं दुसऱ्या व्हेरिएबल सोबत रिलेशन काय आहे हे दाखवण्याचं काम हायपोथेसिस हा करत असतो. The hypothesis must be specific and should have scope for the conducting more tests. हायपोथेसिस हे कसे असले पाहिजेत? तर स्पेसिफिक असले पाहिजेत. ओके, म्हणजे हायपोथेसिस हा कधी डिस्क्रिप्टिव्ह नसतो, तर तो कसा असतो? शॉर्ट असतो, सिंपल असतो, एका सेंटेन्स मध्ये असतो. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड द स्पेसिफिक. तो स्पेसिफिक असेल तो आपण काय करू शकतो? वी हॅव यूज व्हेरी और मोर कंडक्टिंग टेस्ट. मग ह्या टेस्ट करण्यासाठी काही स्टॅटिस्टिकल टेस्ट आहे ते यूज करतो आपण, लाईक एफ टेस्ट, झेड टेस्ट, टी टेस्ट, एनोवा टेस्ट, काय स्क्वेअर टेस्ट एक्सेट्रा. डिपेंड्स ऑन आवर डिपेंडंट अँड इनडिपेंडंट व्हेरिएबल. त्याच्यावरती मात्र आपण कोणती टेस्ट यूज करायची हे डिसाइड करतो. द वे ऑफ एक्सप्लेनेशन ऑफ द हायपोथेसिस must be very simple, and it should also be understood that the simplicity of the hypothesis is not the related to its significance. ह्यात आपल्याला तुम्हाला टाइप्स मध्ये क्लिअर होईल की आपण काय करतो. काय सांगितलेलं आहे की नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस हे जास्त यूज केले जातात. तर एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबल सोबत सिग्निफिकंट आहे का, किंवा त्यांचं रिलेशन सांगताना आपण काय करतो? देयर इज significant relationship between.
इथून स्टार्ट करतो आपण त्यांचं रिलेशन दाखवताना. ओके, सो त्याचं एक्सप्लेनेशन कसं दिलं जातं, दिस इज द रिलेशनशिप बिटवीन डिपेंडंट और इंडिपेंडंट व्हेरिएबल, अदरवाइज वाइस वर्सा देर इज नो सिग्निफिकंट रिलेशनशिप बिटवीन डिपेंडंट और इंडिपेंडंट व्हेरिएबल. लक्षात आलं हायपोथेसिस काय आहे? Yes. Yes. ओके, सो आपण आजचा क्वेश्चन स्टार्ट करूया. व्हॉट इज द इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस? गुड हायपोथेसिस आपण कशाला म्हणणार आहोत हे आपण ह्या क्वेश्चन मध्ये लर्न करायचं आहे. Point first, relevant to problem. If a hypothesis is relevant to a particular problem, it would be considered as a good one. Okay, तुमचा हायपोथेसिस हे तुमच्या प्रॉब्लेमशी रिलेटेड असलं पाहिजे. म्हणजे आपला प्रॉब्लेम काहीतरी वेगळा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आपण वेगळंच काहीतरी हायपोथेसिस सांगतोय असं असता कामा नये. तर हायपोथेसिस हे कशाशी रिलेटेड असलं पाहिजे? रिलेव्हंट टू दी प्रॉब्लेम. A hypothesis is guidance for the identification and solution of the problem, so it must be accordance to the problem. आणि ह्या हायपोथेसिस वरूनच आपण काय करतो, बेसिकली काय सांगितलं जातं, हायपोथेसिस प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन हाऊ टू कंडक्ट डाटा. ओके, आणि डाटा कोणता कंडक्ट करायचा आहे, हाऊ टू सिलेक्ट सोर्सेस, सोर्सेस कोणते असले पाहिजे, हे आपण काय म्हणतो ह्या हायपोथेसिस वरून डिटरमाइन करत असतो. आणि म्हणून हायपोथेसिस हा कसा असला पाहिजे, तर तुमच्या प्रॉब्लेमशी रिलेटेड असणं, प्रॉब्लेमला अनुसरून असणं महत्वाचं आहे. सेकंड पॉइंट, स्पेसिफिक. इट शुड बी फॉर्म्युलेटेड फॉर अ पर्टिक्युलर अँड स्पेसिफिक प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही जर आता एखादा रिसर्च पेपर जर कधी बघितला असेल तर तुमचे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा सिंपल असतात. ओके, that means we can easily understood. So hypothesis पण स्पेसिफिक असले पाहिजे. आता कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय सांगितलं, ते का स्पेसिफिक असले पाहिजेत सांगा बरं. कोण सांगेल? आकाश जैन. आकाश, हायपोथेसिस आपण आता कॅरेक्टरिस्टिक मध्ये सांगितलं, हायपोथेसिस हे कसे असले पाहिजे, स्पेसिफिक असले पाहिजे. का स्पेसिफिक असले पाहिजे ते? मी ऑडिएबल? माझा आवाज येतो का सगळ्यांना? Yes. 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 बहुतेक आकाशला क्वेश्चन विचारला म्हणून आकाशला येत नाहीये आवाज माझा. येतोय ना? हा, बरं सांग बरं मग. हायपोथेसिस शुड बी स्पेसिफिक. इट शुड नॉट बी जनरलाइज. ओके, ते स्पेसिफिक असले पाहिजेत. व्हाय? कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय सांगितलं आपण? मुस्कान सांगता येईल? आकाश माईक बंद. मुस्कान, माझा आवाज येत नाहीये का? येते. नाही लक्षात येते? बरं काय सांगायचंय, हायपोथेसिस मस्ट बी स्पेसिफिक बिकॉज वी यूज मोर टेस्ट. ओके, बिकॉज वी यूज मोर टेस्ट. आणि त्या टेस्ट कोणत्या होत्या हे सांगितलं तुम्हाला आता. त्या टेस्ट कोणत्या असणार आहेत? फॉर एक्झाम्पल टी टेस्ट, एफ टेस्ट, झेड टेस्ट, एनोवा टेस्ट, काय स्क्वेअर्स टेस्ट, एक्सेट्रा. ओके, स्पेसिफिक जर असेल, वी कॅन इझिली अंडरस्टूड असेल, that time we use more and more tests for the purpose of to find out the relationship between dependent and independent variable. आणि मग आपण रिलेशन हे इझिली फाइंड आउट करू शकतो ह्या टेस्ट यूज करून.
म्हणून ते स्पेसिफिक असणं महत्वाचं आहे. It should be formulated for a particular and specific problem. It should not be generalized. ते generalize असू नये. If generalization exists, then a hypothesis cannot reach to the correct conclusion. आणि जर तुमचे हायपोथेसिस हे स्पेसिफिक न असता जर ते जनरलाइज असते तर काय होईल, त्यामुळे आपण आपल्या प्रॉब्लेम पर्यंत पोहोचू नाही शकत किंवा आपण वी कॅन नॉट फाइंड द करेक्ट कन्क्लुजन. आपण कन्क्लुजन हे करेक्ट फाइंड आउट नाही करू शकत. That's why here said hypothesis must be specific. म्हणून ते स्पेसिफिक असणं महत्वाचं आहे. Is it clear? Yes. Yes. Okay. Then point number 3, clarity. A hypothesis must be conceptually clear. Okay, hypothesis हे तुमचे conceptual म्हणजे concept wise कसे असले पाहिजे, क्लिअर असले पाहिजे. It should be clear from ambiguous information. The terminology used in must be clear and acceptable to everyone. म्हणजे आता मी काय बोलते सेम मीनिंग हे तुम्हाला सेमच असलं पाहिजे, अंडरस्टूड झालं पाहिजे. म्हणजे मी काहीतरी वेगळी काय वर्डिंग यूज करते त्याचं डबल मीनिंग निघतंय आणि तुमच्यासाठी ते अंडरस्टूड वेगळं आहे, तर असं असता कामा नये. क्लॅरिटी, conceptual clarity is very must for a testing of hypothesis or a good hypothesis. Good hypothesis आपण कधी म्हणू त्याला, तर तुमचं हायपोथेसिस हे कन्सेप्च्युअली क्लिअर असले पाहिजे, त्याची कॉन्सेप्ट ही क्लिअर असली पाहिजे, तो डबल मीनिंग असता कामा नये. ओके, द टर्मिनॉलॉजी यूज इज मस्ट बी क्लिअर अँड ऍक्सेप्टेबल टू एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी त्याचं मीनिंग, त्याचं कन्क्लुजन हे सेम असलं पाहिजे आणि ते इझिली ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे. देन point number 4, testability. A good hypothesis should be tested empirically. It should be stated and formulated after verification and deep observation. Thus, testability is the primary feature of a good hypothesis. म्हणजे रिसर्च मध्ये काय सांगतो आपण, तर कोणतंही हायपोथेसिस हे फॉर्म्युलेट करताना लक्षात ठेवायचं की ते आपल्याला टेस्ट हे करावंच लागणार आहे. हायपोथेसिस हे आपण का फ्रेम करतो, तर ते टेस्ट करण्यासाठी. मग ह्या टेस्ट जे तुम्हाला सांगितले ह्यातली कोणती सुटेबल टेस्ट आहे ही आपण यूज करायची आणि त्याचं रिलेशन हे फाइंड आउट करायचं. तर गुड हायपोथेसिस काय सांगतायत, गुड हायपोथेसिस शुड बी टेस्टेड इम्पिरिकली. त्याचं टेस्टिंग हे इम्पिरिकली होणं महत्वाचं आहे. It should be stated and formulated after verification and deep observation. Okay, मग आपण ते टेस्ट कधी करतो, त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर किंवा त्याचं डीप ऑब्झर्वेशन झाल्यानंतर we can easily testable our hypothesis. Thus, testability is the primary feature of good hypothesis. आणि काय सांगतो आपण लास्टला, टेस्टेबिलिटी असेल तरच तुमचा हायपोथेसिस हे गुड आहे असं म्हटलं जातं. ओके, point number 5, relevant to available techniques. Hypothesis must be relevant to the techniques which is available for testing. A researcher must know about the workable techniques before formulating a hypothesis. Okay, म्हणजे ज्या काही टेक्निक्स आहेत म्हणजे टाइप्स म्हणतो आपण हायपोथेसिस टेस्ट करण्याच्या, त्याच्याशी रिलेटेड रिलेव्हंट असणं हायपोथेसिस महत्वाचं आहे. बऱ्याच वेळी आपण काहीतरी हायपोथेसिस फ्रेम केलेलं आहे आणि ते कोणत्याच टेस्टला अप्लाय होत नाही, असं असता कामा नये. गुड हायपोथेसिस तुम्ही कशाला म्हणाल, तर ते रिलेव्हंट टू अवेलेबल टेक्निक्स और रिलेव्हंट टू अवेलेबल टेस्ट. ओके, त्या टेस्टला अवेलेबल असणं, रिलेव्हंट असणं हे महत्वाचं आहे. दॅट्स व्हाय हिअर सेड हायपोथेसिस मस्ट बी रिलेव्हंट टू द टेक्निक्स विच इज अवेलेबल फॉर टेस्टिंग. आणि टेस्टिंग साठी ज्या काही टेक्निक्स आपण यूज करणार आहोत, मग त्या कोरिलेशन असेल, रिग्रेशन असेल, एफ-झेड, टी टेस्ट असेल, ह्याच्याशी रिलेटेड असणं महत्वाचं आहे. आणि तुमच्या हायपोथेसिस मध्ये 2 व्हेरिएबल असणं महत्वाचं आहे, डिपेंडंट व्हेरिएबल अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल. देन नेक्स्ट पॉइंट, fruitful for new discoveries. It should be able to provide new suggestion and way of knowledge. It must create new discoveries of knowledge. Okay,
हायपोथेसिस काय सांगतायत किंवा रिसर्च काय सांगतो, वी ऑलवेज फाइंड आउट न्यू थिंग ऑर इनोव्हेशन. म्हणजे तुमच्या रिसर्च और हायपोथेसिस काय सांगताय, तुम्ही काहीतरी नवीन फाइंड आउट करणं महत्वाचं आहे, न्यू सजेशन देणं महत्वाचं आहे. तेच तेच करणं म्हणजे रिसर्च आहे का किंवा हायपोथेसिस टेस्ट करणं आहे का? नाही. तर हायपोथेसिस हे कसे असले पाहिजेत, वी कॅन ऑलवेज फाइंड आउट न्यू सजेशन, वी कॅन ऑलवेज प्रोव्हाइड न्यू सजेशन टू द मार्केटर और ऑर्गनायझेशन. J.S. Mill, one of the eminent researchers, say that hypothesis is the best source of the new knowledge. It creates new way of the discoveries. आणि J.M. Mill काय सांगतायत, तर हायपोथेसिस काय आहे, हायपोथेसिस इज द बेस्ट सोर्स. तो काय आहे, बेस्ट सोर्स आहे ऑफ अक्वायरिंग न्यू नॉलेज. इट क्रिएट न्यू वे ऑफ डिस्कवरी. आणि नवीन काही शोधण्यासाठी तुमच्याकडे हायपोथेसिस असणं महत्वाचं आहे. ओके. आणि हायपोथेसिसच्याच बेस वरती आपण काय करतो, वी ऑलवेज फाइंड आउट न्यू थिंग और इनोव्हेटिव्ह थिंग. ओके. आपण डिस्कवरी ह्या हायपोथेसिस बेस वरती फाइंड आउट करतो. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 5, पॉइंट नंबर 6. Yes. Yes. ओके. Yes. Yes. Point number 7, consistency and harmony. Internal harmony and consistency is a major characteristic of good hypothesis. Okay. Consistency असणं तुमच्या हायपोथेसिस मध्ये महत्वाचं आहे आणि हार्मोनी असणं महत्वाचं आहे. इट शुड बी आउट द कॉन्ट्राडिक्शन्स अँड कॉन्फ्लिक्ट्स. There must be a close relationship between variable which one is dependent or another is independent. म्हणजे कन्सिस्टन्सी हार्मोनी का म्हणतो आपण, कारण तुमच्या हायपोथेसिसच इंटेन्शन काय आहे, वी फाइंड आउट द रिलेशनशिप बिटवीन 2 or more variable, that is dependent variable or second is a independent variable. आणि याचंच रिलेशन काय आहे ते आपण हायपोथेसिस मध्ये फाइंड आउट करत असतो. That's why here said a good hypothesis indicates a consistency and harmony. Okay. आणि गुड हायपोथेसिस मध्ये कन्सिस्टन्सी असेल तरच आपण त्याला गुड हायपोथेसिस हे म्हणू शकतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Yes. Our next question is difference between exploratory research design and descriptive research design. हा आपण लास्ट लेक्चरला सेम कॉन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. एक्सप्लोरेटरी रिसर्च आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन. दिस इज द टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. ओके. 3 टाइप्स बघितले आपण, एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन अँड कॉझल रिसर्च डिझाईन. ओके. आणि आता आपण डिफरन्स बघणार आहोत एक्सप्लोरेटरी रिसर्च अँड डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. मीनिंग मध्ये बघा काय सांगितलंय. Exploratory research design means exploratory research means a research conducted for formulating a problem for more clear investigation. Exploratory research मध्ये काय म्हणतो आपण, here we find a clear investigation or formulate a new problem. म्हणजे एक्सप्लोरेटरी मध्ये जर डिझाईन मध्ये आठवत असेल, बघितलं असेल तुम्ही, here we find out new thing. यामध्ये आपण काय करतो, ऑलवेज न्यू थिंग फाइंड आउट करतो जो रिसर्च झालेला नाहीये. लक्षात ठेवा, एक्सप्लोरेटरी मध्ये आपण काय करतो, जो रिसर्च झालेलाच नाहीये आतापर्यंत, असा रिसर्च करण्याचं काम एक्सप्लोरेटरी रिसर्चच्या अंडर केलं जातं. म्हणजे ह्यासाठी तुमच्याकडे कोणताही रेफरन्स नाहीये. फॉर एक्झाम्पल जर आता आपण घ्यायचं झालं तर कोणतं घेऊ शकतो सांगा बरं, जो रिसर्च झालेला नाहीये पण आता आपण फाइंड आउट करतो आहोत. कोण सांगेल? आता लेटेस्ट करंट सध्या काय सिच्युएशन चालू आहे? Am I audible? Yes. Am I audible? Yes. अरे मग Yes. आन्सर द्या. Yes. कोरोना वॅक्सिन.
दिस इज व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च. लक्षात येतंय? याच्या आधी वॅक्सिन झाली आहे का तयार? नाही. आपण काय करतोय? वी कॅन फर्स्टली फाइंड आउट. लक्षात येतंय का? एक्सप्लोरेटरी रिसर्च मध्ये आपण बोर आणि क्लिअर इन्व्हेस्टिगेशन करतो आणि इथे रिसर्च हा केला जातो. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय? Descriptive research is a research that explore and explain individual, group or a situation. इथे तुमचं पॉप्युलेशन आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट केले जातात. मग ते इंडिव्हिज्युअल असतील, ग्रुप असतील किंवा एखादी सिच्युएशन असेल. फॉर एक्झाम्पल कंझ्युमर बिहेवियर. हे काय आपण आत्ताच फाइंड आउट करतो असं नाही. याच्या आधीही बरेच रिसर्च झालेले आहेत. पण डिस्क्रिप्टिव्ह डिटेल आता काय? पूर्वीच्या काळी काय म्हणायचे? कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे कशावरती डिपेंड्स आहे? तर काय असणार आहे? तुमचे क्वालिटी आहे, तुमची रिझनेबल प्राइस आहे, एक्सेट्रा. ओके. पण आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये काय करतो आपण? त्याच गोष्टी परत इनोव्हेशन आणून फाइंड आउट करणार आहोत. दॅट मीन्स कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज नॉट ओनली डिपेंड्स ऑन क्वालिटी ऑफ प्रोडक्ट और प्राइस ऑफ प्रोडक्ट, but it also various factor like tangibility, reliability, organization policy, after sale service facility. ओके. म्हणजे ज्या बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण काय केलेल्या आहेत तिथे डिस्क्राईब केल्या. दिस इज कॉल्ड द डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. डिफरन्स मिनिंग लक्षात आलं का? पहिला पॉइंट. Yes. ओके. Yes. बॉईज सगळे फक्त अटेंडन्स लावायला आलेत का रे? का मोबाईल ठेवून गेलात पळून? आवाज कोणाचाच येत नाहीये. सेकंड पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह. एक्सप्लोरेटरी रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? वी फाइंड आउट डिस्कवरी और आयडिया अँड थॉट. ओके. डिस्क्रिप्टिव्ह एक्सप्लोरेटरी मध्ये आपण काय करतो? डिस्कवरी ऑफ आयडिया फाइंड आउट करतो, थॉट फाइंड आउट करतो. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये काय करायचं आहे? डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक अँड फंक्शन. ओके. मग ते इंडिव्हिज्युअलशी रिलेटेड असेल, ग्रुपशी रिलेटेड असेल किंवा एखाद्या सिच्युएशनशी रिलेटेड असेल. हिअर वी डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ पर्टिक्युलर सिच्युएशन, individual, group, etc. Then overall design. Exploratory research can be flexible. कारण आपण नवीनच एखादा शोध लावतोय. फॉर एक्झाम्पल आता कोविडचं सांगितलं तर काय करतोय आपण? आतापर्यंत एक्सपेरिमेंटच करत आलेलो आहोत बघा. म्हणजे काय आहे तर ती फ्लेक्झिबल आहे. ओके. आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च कसं आहे तर रिजिड आहे. ते फारसं फ्लेक्झिबल नाहीये. तो कसं असणार आहे तर रिजिड असेल. रिसर्च प्रोसेस. एक्सप्लोरेटरी रिसर्च प्रोसेस आहे अनस्ट्रक्चर्ड आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च प्रोसेस असेल स्ट्रक्चर्ड. देन सॅम्पलिंग. एक्सप्लोरेटरी रिसर्च प्रेफर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. प्रोबॅबिलिटी नाहीये तर इथे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड प्रेफर केली जाते. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च प्रेफर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च काय करतो? प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग प्रेफर करेल. स्टॅटिस्टिकल डिझाइन. एक्सप्लोरेटरी रिसर्च प्रेफर नो प्री प्लॅन डिझाइन फॉर अनालिसिस. ओके. इथे कोणतेही प्लॅनिंग नाहीये. नो प्री प्लॅन फॉर अनालिसिस. बट डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च प्री प्लॅन डिझाइन फॉर दी अनालिसिस. ओके. एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. आणि एक तुम्हाला होमवर्क साठी दुसरा देऊन ठेवते. एक्सप्लोरेटरी रिसर्च अँड कॉझल रिसर्च और एक्सपेरिमेंटल रिसर्च. ह्याचा डिफरन्स काय करा तुम्ही? सेल्फ स्टडी करा. ग्रुप वरती फोटो पाठवते त्याचा आणि क्लास टेस्ट फर्स्ट म्हणून तो सबमिट करायचा आहे ऍडमोडो वरती. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. 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 Okay. Then our next question, explain importance of hypothesis. Hypothesis का important आहे? आपला नेक्स्ट क्वेश्चन असेल. फर्स्ट पॉइंट आहे ऑथेंटिक. Hypothesis based research is more scientific, accurate, reliable because it is based on observation and experience. Hypothesis हे कसे असले पाहिजेत? ऑथेंटिक, based on scientific, accurate, reliable ह्या गोष्टी कन्सिडर करून here we can prepare a hypothesis.
दिस इज ऑल्सो बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्स. म्हणजे काय म्हणतो आपण, हायपोथेसिस इज अ अझम्पशन. ओके, टेंटेटिव्ह अझम्पशन बट बेस्ड ऑन इव्हिडन्स. सम इव्हिडन्स, काही इव्हिडन्स होते त्यावरून आपण हायपोथेसिस हे डिटरमाइन केले होते. मी तुम्हाला क्लासमध्ये पण एखादे हे बऱ्याच वेळी एक्झाम्पल सांगितलं होतं बघा, की सुरुवातीला आपण हिस्ट्रीमध्ये काय लर्न केलं, की काय माकड जे आहेत त्यांचं काय म्हणतात ते कन्व्हर्जन हे माणसांमध्ये होत गेलं होतं सुरुवातीला. कधी हिस्ट्री आठवत असेल तर बघा हिस्ट्रीचं थोडं. पण त्याच्यावरती सुद्धा रिसर्च, आता जर आपण म्हणू की हा ओके आज इकडे आपल्या आजूबाजूला बरेच आपल्याला माकड वानर दिसतात, तर त्याचं कन्व्हर्जन आणखी थोड्या दिवसांनी माणसात झालेलं बघायला मिळतं का हो? नाही. नाही. ओके है ना. म्हणजेच त्याच्यावरती सुद्धा रिसर्च झाला. पूर्वीच्या काळी काहीतरी इव्हिडन्स होते त्याच्याशी रिलेटेड, म्हणून तो हायपोथेसिस काय केला, अज्युम केला. आणि तो कशावरती बेस होता तर ऑब्झर्वेशन आणि एक्सपिरियन्स वरती बेस होता. लक्षात येत आहे? सो ऑथेंटिक म्हणजे काय सांगतो आपण, अ हायपोथेसिस बेस्ड रिसर्च इज मोर सायंटिफिक, ॲक्युरेट, रिलायबल बिकॉज इट इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्स. आता मी जे एक्झाम्पल दिलं त्यामधून आपण काय करतो तर दिस हायपोथेसिस कॅन बी डिस्प्रूव्ह. म्हणजे आता असं नाहीये, पूर्वीच्या काळी असेल कदाचित ती गोष्ट पॉसिबल, पण आता अशी नाहीये. म्हणजे आपण ते हायपोथेसिस डिस्प्रूव्ह केलं. ओके, सो दिस इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्स. सेकंड पॉइंट, गोल ओरिएंटेड. अ हायपोथेसिस बेस्ड रिसर्च इज अ गोल ओरिएंटेड. हायपोथेसिस कसं असणार आहे तर गोल ओरिएंटेड असेल. द रिसर्चर is well aware of his duties, responsibilities and it focus on ultimate destination. म्हणजे आपला गोल काय आहे, ह्या इथे रीच होण्यासाठी आपल्याला कोण हेल्प करतं तर हायपोथेसिस हेल्प करतात. हायपोथेसिस प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन फॉर अचिव्हिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च. ओके, रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे अचीव्ह करण्यासाठी हायपोथेसिस हेल्प करेल. पॉइंट नंबर 3, प्रोव्हाइड गायडन्स. Hypothesis act as a guide to a researcher and help him to. Hypothesis कशासाठी हेल्प करेल बघा. फर्स्ट आहे डिफाइन द रिसर्च प्रॉब्लेम. देन सेकंड, indicate the types of research design. Then identify the data need. Ensure data collection, data analysis, data interpretation and help to interpret and draw conclusion. म्हणजे ह्या गोष्टी जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल एखाद्या रिसर्चचं स्टार्टिंग टू एंड ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला हायपोथेसिस काय करेल, हायपोथेसिस प्रोव्हाइड गायडन्स. इज इट क्लिअर? Yes. ओके. Yes. देन पॉइंट नंबर Yes. 4, saving. A well-defined hypothesis provide a definite direction to the researcher. Decide data need and make the research process more precise and accurate. ओके, हायपोथेसिस मुळे काय होतं तर हायपोथेसिस मुळे आपला टाइम सेव्ह होणार आहे, देन कॉस्ट सेव्ह होईल, कारण प्रॉपर डायरेक्शन, डेफिनेट डायरेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या हायपोथेसिस मुळे केलं जाणार आहे. हिअर वी कॅन इझिली कलेक्ट रिलेटेड डेटा. ओके, and process more precise and accurate. आणि आपल्या रिसर्चची प्रोसेस ही प्रिसाइज होऊ शकेल, accurate होऊ शकेल with the help of hypothesis. Then reporting and conclusion. A well formulated hypothesis help the researcher to find out better solution to the problem. आणि आपल्या प्रॉब्लेमला बेटर सोल्युशन काय आहे ह्यासाठी हायपोथेसिस हेल्प द रिसर्चर टू फाइंड आउट द बेटर सोल्युशन. आणि बेटर सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी हायपोथेसिस हेल्प करेल. फर्दर रिपोर्टिंग अँड एक्झिक्युशन ऑफ द सोल्युशन विल बी इझी अँड इफेक्टिव्ह. आणि हे कसे असेल तर इझी असेल, इफेक्टिव्ह होऊ शकते. ब्रिजिंग द गॅप. When a hypothesis is formed, it is an assumption or guesswork which need to be confirmed by a conducting research. म्हणजे जे काही आपला गेसवर्क आहे, ज्या काही अझम्पशन आहे त्या प्रूव्ह करण्यासाठी कशाची गरज आहे तर रिसर्चची गरज आहे. ज्या गोष्टी आतापर्यंत आपण मानत आलेलो आहोत, अज्युम करत आलेलो आहोत, गेस करत आलेलो आहोत, त्या प्रूव्ह करायच्या की डिस्प्रूव्ह करायच्या. दिस इज द हायपोथेसिस. ओके, सो हायपोथेसिस हेल्प टू ब्रिज बिटवीन
what was anticipated and what is the real fact. ओके, रिअल फॅक्ट काय आहे हे सांगण्याचं काम हायपोथेसिसच्या अंडर केलं जातं. लास्ट पॉइंट, डेव्हलप न्यू नॉलेज. Any research is an attempt to test the validity of existing knowledge and to generate new ideas and knowledge. आणि हायपोथेसिसच्याच हेल्पने आपण न्यू आयडिया जनरेट करतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Yes. ओके, थँक्यू. Yes. आजचे सेलिब्रेशन आपले कम्प्लीट झालेले आहेत आणि इथे चॅप्टर नंबर फर्स्ट कम्प्लीट झाला. ओके, थँक्यू. You can leave class.